मला ॲसिडिटी, जळजळ होणे छातीत, मला असं पोटात फुगल्यासारखं, छातीत असं प्रेशर यायचा. काही पण खाल्लं, मी काही पण खाऊ, साधं मी गोड जरी काही खाल्लं तरी मला जळजळ व्हायची, आग व्हायची. असं वाटायचं मला काही वेगळाच नाही प्रकार झाला, कॅन्सर. मला असं कधी कधी खूप भीती वाटायची का आता काय होईल व रात्र झोप येत नसायची. पहिले मला रात्री बेरात्री त्रास झाला तर मी हॉस्पिटलला जायचो, तिथं ECG करायचो. अक्षरशः म्हणजे माझे खूप पैसे गेले त्याच्यात. मला नंतर ते डॉक्टर म्हणायला लागले की ह्या मानसिक आजार आहे, तुम्ही मानसिक रोग तज्ज्ञाला दाखवा. मी शिर्डीला, नाशिकला, पुण्याला बऱ्याचशा ठिकाणी मानसरोग तज्ज्ञांनासुद्धा दाखवलं, पण तिथंही मला काही फरक पडला नाही. नंतर मग मी एकदा असंच फेसबुकला बघत असताना त्यात मला या कळवणकर सरांचा मला तिथं नंबर मिळाला. मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मला 2 दिवसानंतर बोलवलं. मी इथं आलो. त्यानंतर मला त्यांनी त्यांच्या पद्धतीने ट्रीट केलं आणि गेल्या 2 महिन्यात मला खूप फरक पडला, 100% फरक पडला. त्यानंतर मी सर्व खायला लागलो. मला तुम्ही म्हणजे असं पावभाजी, मिसळ, पुरी भाजी, वडापाव, तळलेले पदार्थ, मेथीची भाजी, मटकी, अशा बऱ्याचशा भाज्यांमुळे जे लोकांना आज पण त्रास होतो, लोक खात नाही. मी पण खात नव्हतो, मी बंद केलं होतं. मी चहासुद्धा बंद केला होता, पण आज मी सगळं खातो, मी सगळं पितो, मला काही त्रास होत नाही. इथून पुढे माझे काही प्रॉब्लेम असले तर मी यांच्या क्लिनिकलाच भेट देणार. मला त्या